ऑक्टोबर हीट तसं पाहिलं ना तर हा ऑक्टोबर महिन्याचा निम्मा कालावधी पूर्ण होत आला. पण तशी काही ऑक्टोबर हीट जाणवली नाही आजपर्यंत. अर्थात या सगळ्या गोष्टींना कारणीभूत वातावरणात होत चाललेले आमूलाग्र बदल आणि या पावसाळ्यात तर खूपच कहर झाला. म्हणजे ज्या लोकांनी या पावसाळ्यात खूप काही भोगलं आहे, महापूर, ठिकठिकाणी भूस्खलन, असे आपण अनेक गोष्टी या पावसाळ्यात पाहिल्या. तशा या दर पावसाळ्यात वाढत चाललेल्या गोष्टी आहेत, याच्याकडं कानाडोळा करून चालणार नाही. कारण मागच्या वर्षीसुद्धा असाच पावसाने हैदोस माजवला होता, यावर्षी त्यापेक्षा जास्त. आता या सगळ्या गोष्टींचा परिणाम रोजच्या वातावरणावर नक्की होत असतो. आत्ताच पहा ना, धड ऑक्टोबर हीट म्हणून खूप मोठं ऊन आपल्याला जाणवत नाही आहे. मधूनच थंडी पण वाटते, मधूनच थोडंसं ऊन पण पडतंय. या सगळ्या अशा वातावरणाचा परिणाम माणसातलं चैतन्य, उत्साह हा कुठेतरी कमी होण्यामध्ये नक्की होत असतो. शेवटी हे वातावरण म्हणजेच तुमच्या शरीराभोवती असलेलं हे जे काही वातावरणातला बदल होत होत तुम्ही ज्या बदलामध्ये सध्या राहताय, या बदलामुळं कदाचित कधीतरी तुम्हाला असं ढगाळून आल्यासारखं वाटणं, मळभ भरून आले असं वाटणं, त्यामुळे तुमच्या मनावर सुद्धा कुठेतरी मळभ भरलं आहे आणि आता मला काही उत्साह नाही आहे, आता मी काही कार्य करणार नाही आहे, आत्ता मी या वातावरणात क्रिएटिव्ह राहू शकत नाही, आणि मग आळसावल्यासारखं लोळत लोळत आयुष्य काढणं, असं काहीसं होऊन जातं आणि होत आहे सध्या. तसं पाहिलं ना तर मानवी आयुष्य रोज तुम्ही जे जगता त्या जगण्याबद्दलसुद्धा मी बोलतो आहे. पूर्ण आयुष्याबद्दल पण बोलतो आहे आणि रोजच्या जगण्याबद्दल पण बोलतो आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला असं आळसावल्यासारखं वाटतं, जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमचं मन खूप निरीच्छ झालं असं वाटतं, जेव्हा जेव्हा काही घडून गेलेल्या गोष्टी, काही अनिष्ट गोष्टी आयुष्यामध्ये घडून गेलेल्या असतात, तुमच्या मनाच्या विरुद्ध काही घडलेल्या गोष्टी असतात, कुठेतरी तुमचा मानापमानाचा प्रश्न निर्माण होतो आणि तुम्हाला कुठेतरी अपमानित झाल्यासारखं वाटत असतं, किंवा कुठेतरी तुम्हाला मानहानी झालेली असते आणि अपमानास्पद वागणूक मिळत असते, मे बी कंटिन्युअससुद्धा असू शकतं. या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुमचं आयुष्य, तुमचं रोजचं जगणं हे नॉन क्रिएटिव्ह होणं, अनप्रॉडक्टिव्ह दिवस चाललेत असं मनाला रुखरुख वाटत राहणं, याशिवाय तुमच्या हाती काहीही लागत नाही. जर होऊन गेलेल्या गोष्टींचा पगडा तुमच्या मनावरती, तुमच्या हृदयावरती, तुमच्या मानसिकतेवरती असाच जर राहणार असेल, तर मात्र युअर होल लाईफ विल बी अ नॉन प्रॉडक्टिव्ह लाईफ अँड नॉन क्रिएटिव्ह लाईफ, असंच मला तुम्हाला सूचित करावंसं वाटेल. आता ह्या वातावरणात जो बदल झाला आहे सध्या काळामध्ये, धड ऑक्टोबरचं हीट म्हणून ऊन काही जास्त जाणवत नाही आहे, पावसाळा सरून गेला आहे म्हणून धड पाऊस नाही आहे, हिवाळा थोडा अजून दूर आहे म्हणून धड थंडी नाही आहे, पण कधीतरी मधूनच आपल्या मनाला असं वाटतं आहे की खूप उकाडतं आहे का, अरे नाही थोडंसं थंडी वाजते असं वाटून जातं आहे. अशी काहीतरी एक संमिश्र विचित्र मनोभावना सध्या खूप लोकांची झाली. आणि मग ह्याचा परिणाम काय होतो हे पहा. मन प्रफुल्लित ठेवा, हसत रहा. मी पण 1000 वेळा सांगतो की मुस्कुराते रहो, उसमें क्या बड़ी बात है, जो भी होना है वो होते रहेगा, हर चीज़ को ज़िंदगी का हिस्सा मानो, अशा बड्या बड्या गप्पा मी पण माझ्या चॅनलवर अनेक वेळा सांगितल्या. पण आपण जे म्हणतो ना की प्रॅक्टिकली जे काही असतं
हे ज्याचं त्याला माहीत असतं. ज्याची त्याची मानसिकता ही त्याची का घडली आहे, तो त्या मानसिकतेतून का वागतो, त्याची तशी मानसिकता का झाली आहे, या सगळ्या काची उत्तरं फक्त त्या त्या व्यक्तीलाच माहीत असतात. त्यामध्ये तुम्ही आम्ही त्याची उत्तरं देऊ शकत नाही. परंतु ॲज ए जनरल थिंग मला असं सांगावंसं वाटतं, की जर तुम्हाला या वातावरणाच्या परिणामामुळं थोडंसं निरुत्साही वाटत असेल, निरीच्छ मन झालं असं वाटत असेल, काहीही आपण करू शकत नाही असं वाटत असेल आणि आतल्या आत मनाला रुखरुख लागत असेल, की व्हॉट अ अनप्रॉडक्टिव्ह लाईफ आय एम लिव्हिंग, हे काय मी कसलं आयुष्य जगतोय, अशी खंत थोडी जरी तुमच्या मनाला वाटत असेल, तर मग काय केलं पाहिजे? कुठेतरी हा आळस कधीतरी संपवलाच पाहिजे ना. का या आळसामध्येच आपल्याला शेवटचा श्वास घ्यायचा आहे, असंच आपण ठरवलं आहे का, असं आपल्या मनाला एकदा बजावून प्रश्न विचारायचा आणि त्याचं उत्तर आपल्याच मनाकडून बिलकुल नाही. मला आळसावल्यासारखं जीवन जगत मरायचं नाही आहे, असं ठणकावून आपणच आपल्या अंतर्मनाला सांगायचं आहे आणि आळस झटकून उभं राहायचं आहे. पहा, क्रिएटिव्ह राहण्यासाठी मला नाही वाटत की कुठलं वय कधी आड येतं आहे. आता आज तर आपल्या 84व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या स्टार ऑफ मिलेनियमचा वाढदिवस आहे. या बाबतीत मी आत्ताच एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यांच्याकडं पहा ना, हाऊ ही इज क्रिएटिव्ह. त्यांच्यानंतर तुम्हाला सिनेसृष्टीतली मी उदाहरणं देईन. लता मंगेशकरजींना आठवा, कितव्या वर्षी ते शेवटचं रेकॉर्डिंग त्यांनी केलं पहा. सी वॉज अबाव 86. 90-91पर्यंत त्यांना लाईफ मिळालं, अतिशय चांगलं आयुष्य त्यांना मिळालं. आज त्यांच्या भगिनी आशा भोसलेजी, ह्यासुद्धा तुम्ही आठवा. 31 डिसेंबरचा कार्यक्रम रात्री टी व्हीवरती, सोनी टी व्हीवर आशा भोसलेज नाईट म्हणून ती 31 डिसेंबरची नाईट गाजली. त्यावेळेस त्या अबाव 80 होत्या. आज त्या नियर अबाउट 90 आहेत, पण आजही त्या छानपैकी गाणं म्हणू शकतात. त्यांचा जो हा क्रिएटिव्ह स्वभाव आहे, क्रिएटिव्ह राहण्याची जी उमेद आहे, ती आज 90मध्ये सुद्धा जर इतकी ताजी असेल, तर मग ह्या लोकांकडे बघून आपण काहीतरी शिकलं पाहिजे ना, असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं. कारण अशी आळसावलेली माणसं मी जेव्हा जेव्हा बघतो, तेव्हा माझ्या तळपायाची आग मस्तकापर्यंत जाते. कारण विनाकारण आळसावलेलं आयुष्य जगणारी माणसं पाहिली की त्यांच्या नॉन क्रिएटिव्ह आणि नॉन प्रॉडक्टिव्ह लाईफबद्दल मनामध्ये एक चीड निर्माण होते. दिस इज अ जनरल स्टेटमेंट. डोंट टेक इट ॲज पर्टिक्युलर अँड पर्सनल स्टेटमेंट बाय प्रवी. हे दृश्य मला समाजामध्ये अनेक ठिकाणी दिसतं आणि म्हणून अशा गोष्टींचा उहापोह करून मी सांगतोय की हे आळसावलेलं पण आहे, हे नॉन प्रॉडक्टिव्ह जे लाईफ आहे, ते जर तुम्हाला बदलायचं असेल तर ठणकावून आपल्या मनाला सांगा की मला आजपासून आळस झटकायचं आहे. उठा, नव्या उमेदीने उठा. तुम्हाला काय आवडतं, काय तुमचं करायचं राहिलं आहे असं तुम्हाला वाटतं, जाणवतं, त्या गोष्टींची सुरुवात करा. भले एखाद्याला गाण्यांची आवड असेल, चल ना गाणी ऐकायला सुरुवात कर. भले एखाद्याला वाचनाची आवड असेल, या आळसावल्यामुळं माझं वाचन बंद पडलं आहे अशी खंत मनात असेल, चल ना काढ एखादं पुस्तक वाचायला लाग. भले एखादा लेखक असेल पूर्वी, पण आज तो आळसावला असेल, त्यालाही विनंती करेन मी, अरे या कीपॅडवरती, त्या नोटबुकमध्ये, मोबाईलमधल्या त्या लिहिण्यात काही मजा नाही आहे. विसरू नकोस, तू एकेकाळी डायरी आणि पेन घेऊन बसायचास. चल काढ ते पेन, एखादं नवीन पेन आण, नवीन डायरी आण, नवीन नोटबुक आण आणि तुझ्यातल्या लेखकाला जिवंत कर पुन्हा एकदा. हे आळसावलं पण आहे ना, हे झटकून टाक आणि पुन्हा एकदा तू लिहायला लाग, असं मी सांगेन. एखादा कवी असतो, कल्पना सुचतात, पण त्या सुचलेल्या कल्पनांना मारत मारत आळसावलं जीवन तो जगायला लागतो आणि तो विसरून पण जातो की तो एक कवी आहे. अशा लोकांनाही मी आव्हान करतो, असं नका करू. तुमच्या मनामध्ये त्या देवाने कल्पनाशक्ती दिली आहे, प्रचंड कल्पनाशक्ती, कॉमन मॅनपेक्षा एक जास्त काहीतरी तुम्हाला देऊन पाठवलं आहे. ते असं नॉन क्रिएटिव्ह, नॉन प्रॉडक्टिव्ह लाईफ जगत जगत मरण्यासाठी दिलं नाही आहे. मी थोडासा या कलाकारांच्या बाबतीत मी रागात बोलतो आहे. एखाद्याला गायनाची आवड आहे, चल ना गाणं सुरू कर ना, बंद का पाडलेस तू गाणं?
एखाद्याला सादरीकरणाची आवड आहे, बघ ना एखादा ग्रुप, कुठे काहीतरी जॉईन हो. एकेकाळी एखाद्याने नाटकात कामं केली आहेत. अरे तुझं पाठांतर खूप छान आहे, गणपती बाप्पा तुला प्रसन्न आहे, तुला संवाद पानच्या पानं मुखोद्गत असतो, तू एकेकाळी नाटकं गाजवली आहेस आणि आज काय तू असा आळसावल्यासारखा घरात बसला आहेस, निष्क्रिय झाला आहेस. अशा पद्धतीने मी अशा सगळ्या लोकांना, कलाकार लोकांना, सामान्य माणसांना, सगळ्यांना मी या व्हिडिओद्वारे एवढंच सूचित करीन की आळसावत जगण्यासाठी तुमचा आणि आमचा या पृथ्वीवर जन्म नाही झाला. करण्यासारख्या अनंत गोष्टी आहेत या समाजामध्ये. तुम्हाला जेव्हा धडधाकट शरीर दिलेलं आहे तेव्हा तुम्ही अपंग माणूस जसा काहीतरी करत जगतोय त्याच्याकडनं तुम्ही काहीतरी घ्यायचं आहे. तो अपंगत्वावरती मात करत करत काहीतरी क्रिएटिव्ह जगण्याच्या प्रयत्नात असेल तर ती तुमच्या गालावर मारलेली मोठीशी चापट आहे. आणि या गोष्टींनी सुद्धा जर तुम्हाला अपमान वाटत नसेल तर मात्र तुम्ही आळसावल्या या परिस्थितीतच शेवटचा श्वास घेण्याच्या लायकीचेच आहात असंच मी स्टेटमेंट करेन. हो तो त्रागा माणसाचा, तसा माझा अशा काही लोकांना पाहिल्यानंतर त्रागा होतोय. या वातावरणाचा परिणाम तुमच्या मानसिकतेवर नक्की होत असतो. म्हणून अशा या वातावरणावर जर तुम्हाला मात करायची असेल तर चला उठा, 4 मित्रांना फोन करा, 4 मित्रांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जे आवडतात ते कपडे परिधान करा, तुम्हाला जे आवडतात ती पादत्राणं घाला, सुटेड बुटेड राहा, मस्त स्वच्छ राहा, मस्तपैकी शेविंग करा, 4 मित्रांच्या सोबत कुठेतरी दूर फिरायला जा, एखादी पार्टी आयोजित करा. तुमच्या घरामध्ये मोकळीक असेल तर 4 मित्रांना घरी बोलवा. काय तुम्हाला जमेल तो सुंदर पदार्थ करून त्यांच्याबरोबर तुम्ही त्या पदार्थाचा आस्वाद घ्या. तुम्हाला स्वतःला कुकिंगची आवड असेल तर उठा, आळस झटका. जो पदार्थ तुम्ही उत्तमरित्या बनवू शकता तो बनवून तुम्हाला खाऊ घालायचा आहे कुटुंबियांना, चला किचनचा ताबा घ्या. तुमच्या पत्नीला आज आनंदात सांगा, आजचं किचनमध्ये तू यायचं नाहीस, आज तुला आम्ही बसून खाऊ घालतो आहे. बनवा, तुम्हाला जे येतं ते छानपैकी बनवा, सगळ्या कुटुंबाच्या सोबत त्या पदार्थांचा आस्वाद घ्या. ऑनलाईन मागवण्यात तर आपलं जीवन चाललेलं आहे वाया. मग ते ऑनलाईन पदार्थ आपण मागवतो कुठून, त्या हॉटेलमधलं किचन कसं आहे, तिच्या फ्रीजमध्ये झुरळं आहेत का, तिथं आणलेल्या पालेभाज्या निवडल्या जातात, धुतल्या जातात का, का आणल्यानंतर फक्त चाकूनी आपलं देठं कापायची, ती पेंडीच्या पेंडी आहे तशी टाकून द्यायची, असं काही होतं आहे का. हे दृष्टीआड सृष्टी म्हणून तुम्ही ऑनलाईन पदार्थांचा आस्वाद घेता, मिटक्या मारत खाताय. पण एखाद्या दिवशी स्वतःचा आळस झटकून आपण किचनचा ताबा घेतला आणि आपल्याला आवडतो तो पदार्थ जर केला, सपोज तुम्हाला काहीतरी बिर्याणी वगैरे मस्त बनवता येते, बनवा ना तुम्ही. छानपैकी 4-5 तास तुमचे मस्त तुमच्या त्या छंदामध्ये जातील, तुमचा आळस जाईल, तुम्हाला एक नवी उमेद मिळेल, तुम्हाला काहीतरी क्रिएटिव्ह जगल्याचा आनंद मिळेल जो पैशात नाही मोजता येत. हे नॉन प्रॉडक्टिव्ह लाईफ, नॉन क्रिएटिव्ह लाईफ आणि क्रिएटिव्ह आणि प्रॉडक्टिव्ह लाईफ याच्यामधला फरक तुम्हाला सांगण्यासाठी मी एक माझ्या परिचयातलं उत्तम उदाहरण देतो. त्या व्यक्तीचं मी पूर्ण नाव पण सांगेन आता. सुधीर नारायण इनामदार, दी ग्रेट फेसबुक रायटर. 9 ते 10 पुस्तकांचा तो एक ऑथर आहेत चांगले. 1 इंग्लिश पुस्तक आणि 9 मराठीमध्ये पुस्तकं. मराठीमध्ये छोटे छोटे आर्टिकल, परंतु मनाला भिडणारे शब्द, मनाला भिडणारे विषय जे तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलेले असतात. पण लेखकाची निरीक्षण शक्ती कशी उत्तमरित्या चालू असते आणि त्याला वय कसं बंधन घालू शकत नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुधीर नारायण इनामदार, दी ग्रेट फेसबुक रायटर, दी ग्रेट ऑथर ऑफ 9 मराठी बुक्स अँड 1 इंग्लिश बुक. आणि वय जस्ट कम्प्लिटेड 72 इयर्स. पहा मित्रांनो, म्हणजे एखादी व्यक्ती 69व्या वर्षी क्रिएटिव्ह होते आणि रिटायरमेंटच्या आधी आपल्याला सर्व्हिसमध्ये असताना ज्या काही सुप्त इच्छा मनामध्ये दबल्या गेल्या होत्या त्या इच्छांना मूर्त स्वरूप देण्यासाठी धडपडत मोबाईलवरती टायपिंग करणंसुद्धा त्यामध्ये पारंगत होत प्रसंगी आपल्या नातवाकडनं आपल्याला जिथून गायडन्स मिळू शकतो तिथून गायडन्स घ्यायला न लाजता तो गायडन्स घेऊन प्रसंगी आपल्या सुनेला गुरु मानणं, आपल्या नातवाला गुरु मानणं आणि त्याच्याकडनं या टेक्नोसॅव्ही थोडंसं होणं मोबाईलच्या बाबतीत आणि त्या सतत लिहित राहणं. आणि नुसतं लिहिणं नाही आहे, फेसबुकसारख्या पब्लिक प्लॅटफॉर्मवरती आपले अनंत लेख पब्लिश करत राहणं. मग त्याच्यामध्ये कुठलीही तमा नाही बाळगायची.
कोणाला आवडला, कोणाला नाही आवडला, ठीक आहे. मानवी स्वभावामुळं थोडंसं वाटणं साहजिक आहे. पण ते त्याच्याही पलीकडे गेलेत. हा त्यांचा एक गुण घेण्यासारखा आहे. त्यांना आता आजकाल काहीच वाटत नाही की कोणी वा म्हणावं किंवा नाही म्हणावं. फेसबुकवरती एखादं आर्टिकल टाकलं, कोणी लाईक द्यावेत किंवा नाही द्यावेत, याच्या पलीकडं पोचलेली ती एक 73व्या वर्षात पदार्पण केलेली व्यक्ती आहे. आणि ॲट द एज ऑफ 73 ही इज स्टील क्रिएटिव्ह अँड ही इज लिव्हिंग हिज मार्वलस लाईफ, क्रिएटिव्ह लाईफ. आय सॅल्यूट फॉर सच टाईप ऑफ लाईफ. आणि हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला जर क्रिएटिव्ह राहायचं असेल, तुमच्या आयुष्याला जर काही प्रॉडक्टिव्ह बनवायचं असेल, तर तिथं वयाचं बंधन येत नाही हो. मनातनं तुमचा जो आळस आहे तो तुम्ही कशा पद्धतीने झटकून टाकू शकता, टाकायचा आहे का नाही तुम्हाला, हे तुम्ही तुमच्या अंतर्मनाला विचारता आलं पाहिजे तुम्हाला. अशा काही विभूतींची मी नावं घेतो आहे. आज सुधीर इनामदार हे 73व्या वर्षी आजही ते फेसबुकवर लिहित आहेत. मनाला स्पर्शून जाणारं एखादं काही निरीक्षण त्यांच्या मनामध्ये आलं की त्याच्यावरती ते लेखन सुरू करतात. वन्स अँड ऑल, एकदा फेसबुकवर लिहिला लेख की त्याच्यामध्ये ते आफ्टर थॉट्स कधीही ॲड करत नाहीत. तसेच्या तसे लेख फक्त जास्तीत जास्त शुद्धीकरण करून त्यांनी त्यांचं लेखन शुद्धच आहे, पण त्यांनी नंतर ते पुस्तक रूपाने छापलं आहे. सो इट इज व्हेरी ग्रेट थिंग. थोडक्यात काय आहे, क्रिएटिव्ह लाईफ जगता जगता तो माणूस स्वतःला एक अमरत्व कधी देऊन जातो हे त्याचं त्यालाही कळत नाही. आणि मग हेच मनुष्यजन्माचं सार्थक आहे ना, असं मला तरी वाटतं. त्यामुळं मी आव्हान करीन, प्रत्येकाला आव्हान करीन, जीवनामध्ये अप्स अँड डाऊन्स चालू राहणार आहेत. मानवी जीवन हे संघर्षाशिवाय जीवन नाही आहे. संघर्षाशिवाय मजा पण नाही आहे जगण्याला. मग तो तुमचा मानसिक संघर्ष असो, शारीरिक संघर्ष असो, तात्विक संघर्ष असो, कोणत्याही प्रकारचा संघर्ष असो, तो तुम्हाला करावा लागतो. कधीकधी तुमची मतं कोणाला पटत नाही आहेत, तिथंही संघर्ष आला. तुमची मतं कोणावरती लादण्याची काही गरज नाही आहे ना. तुम्हाला आनंद मिळवायचा आहे, स्वतःचा आनंद घालवायचा नाही आहे. ज्या ठिकाणी तुमची मतं पटत नाही आहेत त्या ठिकाणी तुम्ही बडबड करण्यात किंवा तुमचे विचार प्रगट करण्यात तुमचा वेळ आणि तुमची एनर्जी का वाया घालवताय? दिस इज नॉट माय प्लेस. एवढे एकदा अंतर्मनाला सांगा. तिथून मस्त हसत हसत जे काही कोणी बोलत आहेत, जे काही सांगतायत ते मस्तपैकी हसत हसत ऐका. त्यांना टाळी द्या, त्यांना वाह वाह करा, निघून या तिथनं. तुमची मतं पटत नाहीत म्हणून त्यांची मतं ऐकायची नाही असा कोडगेपणा करून पण त्या जगण्यात आनंद नाही मिळत. जर एखादी व्यक्ती काही हिरिरीने सांगत असेल त्या ग्रुपमध्ये, तर तुम्हाला ते ऐकून घेता आलं पाहिजे. जरी पटत नसलं तरी ग्रुप मॅनर्स म्हणून वा क्या बात है असा तुम्हाला तो क्षण साजरा करता आला पाहिजे. याच्यातून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आनंदच आनंद निर्माण करता येतो, या गोष्टीवर माझा विश्वास आहे. कारण ही पाची बोटं काही एका हाताची सारखी नाही आहेत. त्यामुळं व्यक्ती तितक्या वल्ली असं जे म्हटलं जातं, व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती. आणि वृत्ती पण प्रत्येकाची वृत्ती समान असते असं नाही आहे, प्रत्येकाची प्रवृत्ती सेम आहे असं नाही आहे. प्रत्येकाचं जे ब्रॉटअप झालं आहे तो ज्या घरामध्ये ज्या संस्कारांमध्ये वाढला आहे, तो जिथं काही काम केलं आहे त्यांनी तिथं त्याला काय संस्कार मिळालेत, तो ज्या ग्रुपमध्ये वावरतो त्या ग्रुपचे नक्की एटिकेट्स मॅनर्स काय आहेत, या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्या व्यक्तित्वावर होत असतो. गाळून गाळून व्यक्तित्वाकडं चांगल्या चांगल्या गोष्टी घेणं हे फार कमी लोकांना जमतं. ते जमवता आलं पाहिजे. दूषित वातावरणात राहूनसुद्धा त्या वातावरणाचा यत्किंचितही परिणाम करता येत नाही, करून न घेता जगता येतं असं दाखवलेली एक व्यक्तीसुद्धा माझ्या संपर्कात आहे, अगदी माझ्या जवळची आहे. आयुष्य घालवलं त्यांनी, तारुण्यातलं आयुष्य त्याचं गेलं एका परमिट रूमच्या मित्राच्या परमिट रूममध्ये जाण्यामध्ये आयुष्य गेलं. परंतु एकही ड्रॉप तिथं त्यांनी लिकरचा घेतला नाही. पण शिंदीच्या झाडाखाली बसून ताक जरी प्यालो आपण तरी आपण शिंदीच प्यालो असं समाज मानतो. त्यामुळं फक्त पदरी काय आलं, बदनामी आली. अरे इस परमिट रूम में जाता ये लड़का तो ये ऐसा ही होगा, रोज़ाना पीता होगा, रोज़ाना आईश करता होगा, अशा पद्धतीने त्याच्यावरती बदनामीचे ताशेरे ओढले गेले. परंतु असं काहीच नसतं. त्या दूषित वातावरणाचा एक कणसुद्धा परिणाम स्वतःच्या डे टू डे लाईफवरती होऊ न देतासुद्धा त्या लोकांशी मैत्री टिकवता येते, हे माझ्या त्या जवळच्या व्यक्तीने दाखवून दिले. काही लोकांच्या नाकाला मिरच्या झोंबतील म्हणून मी ते नाव मुद्दाम सांगत नाही, पण असं आयुष्य घालवलेली व्यक्ती माझ्या अत्यंत जवळची आहे. मी मुद्दाम अशी उदाहरणं देतो आहे की कुणीतरी काहीतरी उगीच
लंपट गप्पा मारत असतात. नाही रे, मला संगतच वाईट मिळाली, त्याच्यामुळंच मी बेवडा झालो. नाही रे, संगतच मला पत्ते खेळणाऱ्यांची मिळाली, त्यामुळं मी जरा क्लबला जातो, जुगार खेळतो, मग जुगारात मला कर्ज झालं. आजकाल मी मोबाईलवर सुद्धा मी जुगार खेळतो, ती जुगाराची सवय काही जात नाही. अशा टिमक्या मारणारे लोक जेव्हा मला दिसतात, तेव्हा मी या व्यक्तीचं उदाहरण त्यांना मुद्दाम देतो. म्हणजेच तुमचं लाईफ प्रॉडक्टिव्ह असावं, तुमचं लाईफ क्रिएटिव्ह असावं, हे जर तुम्ही एकदा मनात आणलं तर कोणतीही जगातली गोष्ट तुमच्या मानसिकतेवर परिणाम करू शकत नाही. हे वारंवार सिद्ध झालेले समाजामध्ये. मग आपल्याला आलेला तात्पुरता जो आळस आहे, तो आपल्याला या वातावरणाचा जर परिणाम असेल, वातावरणाचा परिणाम नेहमी शरीरावर होतो, हे आपलं सायंटिफिकली सिद्ध झालेलं आहे. आज तेच वातावरण आहे. धड पावसाळा नाही, धड उन्हाळा नाही, धड हिवाळा अजून लांब आहे आणि आळसावल्यासारखी प्रवृत्ती माणसामध्ये ही जास्त काही दिसून येते आजकाल. हा आळस आपल्याला वेळीच झटकला पाहिजे, नाहीतर हा आळस एकदा जर का कायमचा शरीरात शिरला तर मात्र त्यातनं तुम्हाला बाहेर येणं कदापिही शक्य नाही, अशी मानसिकता होऊन जाते. आणि मग अशी मानसिकता घेऊन आपण मरणार आहोत का? या जगातनं आपण अशा इतक्या वाईट पद्धतीने एक्झिट घेणार आहोत का? हाच प्रश्न पुन्हा पुन्हा आपल्या मनाला विचारायचा आहे. आणि लेटस ट्राय टू बी क्रिएटिव्ह. वातावरण किती का बदले ना, चाहे ऑक्टोबर हीट असो, नाहीतर डिसेंबरचा हिवाळा असो, नाहीतर अगदी जुलै ऑगस्टमधला भरपूर पावसाळा असो, वी शूड ट्राय आवर सेल्फ टू बी क्रिएटिव्ह ॲट एव्हरी मोमेंट ऑफ लाईफ. कारण प्रत्येक क्षणामधनं तुम्हाला काहीतरी मिळू शकतं. तुम्हाला ते ग्रॅब करण्याची प्रवृत्ती स्वतःमध्ये निर्माण करावी लागेल. आणि मग स्वतःचं आयुष्य आपोआप कसं प्रॉडक्टिव्ह होतं आणि त्यातनं किती मोठा जीवनानंद मिळतो हे तुमचं तुम्हाला जाणवायला लागेल. आणि मग तुम्ही माझ्यासारखं इतरांना सांगू लागाल, अरे नाही यार, आळस काही कामाचा नाही आयुष्यात. तो झटकला ना की नंतर मग आनंदच आनंद. आता आनंद कसा मिळवता येतो? आज सकाळीच मला माझ्या एका मित्राने गुड मॉर्निंगचा मेसेज, जो नेहमी करतो तो, अगदी रोज न चुकता. इट इज व्हेरी गुड हॅबिट टू रिमेन इन कॉन्टॅक्ट विथ ऑल फ्रेंड्स. डेफिनेटली आय सॅल्यूट फॉर सच टाईप ऑफ हॅबिट. त्या व्यक्तीचं पण मी मुद्दाम नाव सांगतो की ॲट द एज ऑफ 56-57 नाव ही इज अबाउट टू रिटायर फ्रॉम गव्हर्नमेंट सर्व्हिस. ही इज द बेस्ट सायकलिस्ट. त्यांनी मला आज एक व्हिडिओ पाठवला. 45 सेकंदाचा व्हिडिओ आहे. कुठेतरी समुद्रकिनारी फिरायला गेलेत मित्र आणि तिथं त्यांनी काहीतरी बालपणीचा एक खेळ, बहुतेक लगोरी असं काहीतरी ते खेळत असावेत, आणि त्याचा त्यांनी एक शॉर्ट व्हिडिओ करून पाठवला. पहा, एव्हरीबडी इज अबाव 53. त्या ग्रुपमधले बऱ्याच लोकांना मी ओळखतो. सगळ्यांची वयं 53च्या वर आहेत. माझा मित्र तर 57चा आहे. पण ते 45 सेकंदाच्या त्या व्हिडिओमध्ये असं दिसून येतं आहे की अरे किती मोठा अवर्णनीय शब्दाच्या पलीकडचा आनंद हे माझे मित्र मिळवत आहेत. मला राहवलं नाही. मी तो व्हिडिओ पाहिल्या आय यूज टू रिप्लाय इमिजिएटली फॉर सच टाईप ऑफ थिंग्स. ती माझी हॅबिट आहे, ती माझी सवय आहे, तो माझा स्वभाव आहे. मी रेसिप्रोकेट होतो. जेव्हा माझा अतिशय काही मूडच नसेल, मी काही वेगळ्या कामात असेन, तेव्हा मला रिप्लाय देणं होत नाही कदाचित. सो एक्सक्यूज मी फॉर दॅट. पण जास्तीत जास्त वेळा मी प्रत्येकाला रिप्लाय देण्याच्या प्रयत्नात असतो. तसा मी ह्या मित्राला तर नक्की रिप्लाय देतो. त्याला मी एकच वाक्य लिहिलं, अरे आनंद मिळवणं याच्यापेक्षा काय वेगळं आहे. आणि त्याचाही लगेच आला रिस्पॉन्स, लगेच विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स. नमन केलं त्यांनी मला, एकदम मस्त असं त्यांनी काहीतरी लिहिलं. म्हणजे त्याला माझं जे मी मत व्यक्त केलं हे त्याच्या आनंदात अजून भर घालणारं ठरलं. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद लपलेला असतो. हा तुम्ही मिळवता आला पाहिजे तुम्हाला. तुम्ही जर आळसावलेली प्रवृत्ती घेऊन एकाच कोपऱ्यात पडला, रूममध्ये जर तुम्ही दिवे पण लावले नाहीत, अशा या वातावरणात त्या मानसिकतेवरती अजून विपरीत परिणाम होतो, उलटा परिणाम होतो आणि तुमच्या मनामधला अंधकार हा वाढत वाढत जातो. तुम्हाला प्रकाशाचे किरणसुद्धा नकोसे वाटायला लागतात. बाहेर जाणं नकोसं वाटायला लागतं. 4 मित्रांमध्ये मिसळणं बिलकुल नको वाटायला लागतं. 4 नातेवाईकांसोबत मजा करणं, मौज करणं, हसी मजाक करणं, गाणी ऐकणं, सिनेमाला जाणं हे सुद्धा तुम्हाला नकोसं वाटायला लागतं. मग असं जेव्हा जेव्हा होत जातं आहे तेव्हा ओळखायचं की आवर लाईफ इज रनिंग टूवर्ड्स नॉन प्रॉडक्टिव्ह लाईफ, विच इज अ होपलेस लाईफ. तेव्हा आपण सावध व्हायचं आहे आणि आळस झटकून एका नव्या उमेदीने जीवन जगायला सुरुवात करायची आहे. मी मुद्दाम 2 प्रकारची उदाहरणं दिली. एक क्रिएटिव्ह व्यक्ती 73व्या वर्षी आजही तो लेखक म्हणून नाव कमावतो आहे
लिहितायत ते जे जे त्यांना समाजात दिसतं, जे जे त्यांना लहानपणापासूनचे अनुभव आले, जसे जसे त्यांच्या मनाला क्लिक होत जाईल तसं तसं त्यांची कलम डायरीमध्ये चालते, मोबाईलवरती त्यांची बोटं फिरायला लागतात आणि एखादं आर्टिकल, छान सुंदर आर्टिकल तयार होतं. त्यातून मग ती लिहिण्यातली शुद्धता, ती अंगी बाणवलेली सवय, ती शिस्त, या सगळ्या गोष्टींनी त्यांचं लाईफ एक ॲट्रॅक्टिव्ह लाईफ होतं. अदर पर्सन्स शूड डिझायर टू डू लाईक दॅट, अशा पद्धतीचं आयुष्य ती सुधीर नारायण इनामदार ही व्यक्ती या 73व्या वर्षाच्या टप्प्यावर, वार्धक्याचा टप्पा ज्याला आपण म्हणतो 70 to 80, त्या टप्प्यावर सुद्धा इतक्या उमेदीने जगतीये. अहो, आदर्श घेण्यासारखं आहे हे. या अशा गोष्टींवरती जळणारी जी माणसं आहेत ना, त्यांनाही मी मुद्दाम सांगेन, अरे उगीच नका कोणावर जळू. ज्याच्यावर जळताय ना त्याच्याकडे काय चांगलं आहे ते चांगलं म्हणायला शिका. ट्राय टू बी ब्रॉड माइंडेड, ट्राय टू बी ओपन हार्टेड पर्सन. इतकं तरी तुम्ही जगामध्ये नॉन क्रिएटिव्ह लाईफ जगणाऱ्या लोकांनी इतकं तरी करा. ह्याच्यातनं सुद्धा तुमचं क्रिएटिव्ह लाईफ थोडंसं डोकावेल, असं मी जाता जाता एक प्रांजळ सल्ला पण काही व्यक्तींना देतो. कारण अशा क्रिएटिव्ह माणसाच्या विरुद्ध विनाकारण चकाट्या पिटत बसणाऱ्या माणसांची पण काही कमतरता नाही आहे समाजात. म्हणजे स्वतः काहीच करायचं नाही. अगदी मी काल परवाच्या एका व्हिडिओमध्ये काही ओळी सांगितल्यात. आजकल दुनिया में खोटे सिक्के भी कुछ ऐसे हैं जो खुद बाजार में चलते तो नहीं, लेकिन मेरे ही किरदार में कुछ कमियां ढूंढने के लिए बड़े बेताब है. अशा पद्धतीच्या काही त्या ओळी मी परवाच सांगितल्या. असा समाज खूप लोकांनी भरलेला आहे. क्रिएटिव्ह लोकांच्यामध्ये काय कमतरता आहे एवढं हुडकत बसलेले असतात. बाकी स्वतःचं प्रॉडक्टिव्ह लाईफ, स्वतःचं क्रिएटिव्ह लाईफ, नथिंग इज दॅट. मग अशा जीवनाला शून्य अर्थ आहे. हेच मी वारंवार सांगेन. आजचा काळ तसा थोडा अवघड चाललेला आहे, कारण प्रचंड पाऊस आपण पाहिलेला आहे. ऑक्टोबर हीट आता जोरात सुरू होऊ शकते 14-15 तारखेनंतर. थोडासा वातावरणात बदल होईल, पण सध्या वातावरण कधी ढगाळ असतं, कधी थोडंसं ऊन असतं. याच्यामुळं साहजिक आहे की माणसाला थोडासा आळस येणं हे साहजिक आहे. पण हीच ती वेळ आहे. या आळसावलेल्या कालावधीमध्ये आपल्या मनामध्ये कशी ऊर्जा निर्माण करायची. घाला ना, चांगले चांगले कपडे घाला, चांगले बूट घाला, जा बाहेर फिरायला. जे काही ऊन अंगावर पडते त्या उन्हाचा आस्वाद घ्या. जो काही थंड वारा बाहेर जाताना तुम्हाला मिळणार आहे त्याचा आस्वाद घ्या. 4 व्हीलर असेल तर 4 मित्रांना एकत्र करा, लाँग ड्राईव्हवर जा. तुम्हाला आवडते ते खाद्यपदार्थ जिथं मिळतात तिथपर्यंत जा, लांबपर्यंत जा, खा प्या मस्तपैकी. या जिंदगी जीने के लिए है भाई, सोने के लिए नहीं है. आळस घेऊन हे जगण्यासाठी जीवन तुम्हाला माणूस बनवून पाठवलेलं नाही आहे. नाहीतर मग भरपेट चारा खाऊन रवंथ करत बसलेल्या बैलामध्ये तुमच्यामध्ये काय फरक राहिला. तो बैल तरी कामाच्या वेळेस काम करतोय, खायच्या वेळेस खातोय, रवंथ करत बसतोय. पण त्याच्याहीपेक्षा बदतर जिंदगी जर तुम्ही माणूस म्हणून जगत असाल तर मग तुम्हाला अंतर्मनाला हे प्रश्न विचारलेच पाहिजेत. काय माझा जन्म यासाठीच झाला आहे का? हा एकच प्रश्न, आय थिंक इट इज ओनली सफिशियंट टू इम्प्रूव्ह युअर ओन लाईफ. तुमचं लाईफ प्रॉडक्टिव्ह असलं पाहिजे, तुमचं लाईफ थोडं तरी क्रिएटिव्ह असलं पाहिजे. तुम्ही जर तुमचा प्रत्येक दिवस नॉन प्रॉडक्टिव्ह अशा पद्धतीने घालवत असाल, नॉन क्रिएटिव्ह आयुष्य घालवत असाल तर तुमच्या 100 वर्ष जगण्यालासुद्धा शून्य अर्थ आहे. त्यापेक्षा प्रॉडक्टिव्ह आयुष्य असावं. अरे मोहम्मद रफीसारखी, किशोर कुमारांसारखी 55, 57, 56 अशी, मुकेशजींसारखी अशी एक्झिट घेतली तरी बेहतर. काही होतं नाही, काही वाटत नाही. केवढं मोठं क्रिएटिव्ह काम करून निघून गेली ही माणसं. आज त्यांच्या गाण्यातनं आपण क्रिएटिव्ह लाईफ जगतोय, त्याचा आनंद आपण मिळवतोय. तो तरी मिळवा. पडल्या पडल्या गाणी तरी ऐका. गाणी तुम्हाला आवडतात ना, गाणी ऐका. आळस आपण कसा घालवायचा आपला, हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे. सुधीर इनामदारांसारखं लिहिता येतं तर लिहायला सुरू करा. तुमच्या मनात एखादा कवी दडला तर तुमच्या हातनं काव्य घडू द्या. कायमचं राहील ना ते. तुमच्या 7 पिढ्या ते वाचत बसतील, तुमच्याविषयी आदर असेल तर अर्थात. अदरवाईज मनामध्ये जर कुटुंबियांकडनं पण आदर मिळाला नसेल तर तुम्ही केलेलं कितीही महान कार्य असो ते गटारात फेकलं जातं किंवा रद्दीत विकलं जातं. ही फॅक्ट आहे. हे ह्युमन लाईफची एक फॅक्ट आहे. प्रत्येक मानवी जीवनाचा कसा गोड शेवट होईल किंवा कसा कटू शेवट होईल हे तुम्ही काय कमावता आयुष्यात. आज अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस दुनिया साजरा करते हो. घरातले तर करणारच, त्यांच्यात ते स्वतः करतीलच, पण दुनिया साजरा करते. म्हणजे अगदी भारताच्या खालच्या टोकात कन्याकुमारीला राहणारा सुद्धा अमिताभ बच्चन यांचा चाहता आज त्यांचा वाढदिवस साजरा करतो.
आणि अगदी काश्मीरमध्ये राहणारासुद्धा साजरा करतो. ही कमाई आहे, ही त्या माणसाची क्रिएटिव्ह राहत राहत जे आयुष्य जगलेत, स्वतःच्या कलेला प्राधान्य देत आज कलेच्या या क्षेत्रामध्ये शिखरावर पोहोचलेली ही जी व्यक्ती आहेत, यांच्याकडनं पण कण कण काहीतरी शिकता येईल ना आपल्याला. नोबडी कॅन बिकम अमिताभ. तुम्हाला अमिताभ नाही बनायचं आहे. अरे पण त्याच्याकडे जे चांगलं आहे तेवढं घ्या ना. तुमच्या अवतीभोवती ज्या माणसांकडे जे चांगले गुण आहेत ते घ्या ना. म्हणूनच मी साधी साधी 2 सामान्य माणसांमधली उदाहरणं दिली आहेत. आशा करतो थोडासा मनातला आळस, ज्या कोणी आळसाला चिटकून बसलेली माणसं आहेत समाजामध्ये, त्यांनी हा व्हिडिओ जर पाहिला तर त्यांच्यातला कुठेतरी थोडासा आळस हा कायमचा निघून जाईल, याच अपेक्षेने या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. अर्थात ज्यांची उदाहरणं दिली त्यांची विनापरवानगी मी नावं घेतलीत, त्याविषयी मी दिलगिरी पण व्यक्त करतो, क्षमस्व असंही म्हणतो. परंतु तुमच्यामध्ये जो वाखाणण्यासारखा गुण आहे तो लोकांपर्यंत पोहोचवताना जर एक 4 लोकांना इन्स्पिरेशन मिळालं, त्यांचा उत्साह वाढला, 4 लोकांचा जर आळस गेला, तर ते पुण्य तुम्हालाच लाभावं याच सदिच्छेने मी तुमची उदाहरणं दिली आहेत. आशा करतो माझ्या या भावनांपर्यंत त्या त्या व्यक्ती नक्की पोहोचतील आणि सर्वांनाच या व्हिडिओचा काही ना काही नक्की फायदा होईल, याच अपेक्षेसह कवी प्रवीच शो यूट्यूब चॅनल, अनंत गोष्टीचा खजिना देणारा हा प्रवी, आज या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय. रजा घेतो मित्रांनो. मस्त रहा, हंसते रहो, मुस्कुराते रहो और किसी को थोड़ी बहुत मुस्कान देने की कोशिश ज़रूर कीजिए.